70,000 कोटींचा समझोता तुम्हाला छोटा वाटतो का? महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही लोकांसाठी लढताय। अशोक चव्हाणांवरती तुम्ही ते आदर्शमधले आरोप झाले, त्यांना आता राज्यसभेची म्हणजे किरीट समूह ज्या पद्धतीनं आदर्श घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा यावरती आरोप करत होते अशोक चव्हाण यांच्यावरती, तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ निघाली होती आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर अशोक चव्हाणांवर ईडी सीबीआयच्या धाडी सुद्धा पडल्या आणि आदर्श घोटाळा मोठा घोटाळा आहे असं म्हणण्यात आलं होतं आणि किरीट समूह वारंवार यावरती प्रतिवाद करत होते। परंतु किरीट समूहाने हे केलेले आरोप जेव्हा अशोक चव्हाण यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला, जेव्हा भाजपची निशाण हाती घेतलं, तेव्हा मात्र किरीट समूह कुठेही बोलायला तयार नाही। यावर एका पत्रकाराने ज्या पद्धतीने प्रश्न विचारलाय त्यावरती किरीट समूहाने हात जोडले आणि निघून जाण्याचा शानपण मानलं। तर नक्की हा घोटाळा काय होता या तरुणाच्या वक्तव्यातून तुम्ही ऐका आणि नक्कीच अशा लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना तडीपार करण्याचं काम करा। परत हा तरुण पुढे सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलात परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेही ईडी सीबीआयच्या धाडी पडल्या नाही, तर उलट त्यांना विधानसभेवर त्यांना नेण्यात आलं। दुसरं म्हणजे तुम्ही भाजपचा एवढा प्रचार करता, एवढे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात मग्न असता, व्यस्त असता, तर तुम्हाला कुठेतरी भाजप म्हणजे उच्च स्तरावर स्थान देणं गरजेचं होतं, परंतु तुम्हाला कुठेही स्थान नाही। परंतु ज्यांच्यावरती आरोप केले ते जाऊन उच्च पदावरती जाऊन बसलेत। तर पहा नक्की तरुण काय म्हणतोय पुढे। 70,000 कोटींचा समझोता तुम्हाला छोटा वाटतो का? महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही लोकांसाठी लढताय। अशोक चव्हाणांवरती तुम्ही ते आदर्शमधले आरोप झाले, त्यांना आता राज्यसभेची म्हणजे फडणवीसांचा ट्विट आठवतं जेव्हा काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती। काँग्रेस आज एक्सपोज झालं आहे कारण आदर्श घोटाळ्याचा आत्ता पण ते पुन्हा त्याच्यामध्ये तुमचा व्हाईट पेपर जे काढलं केंद्राकडून त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख होता। नंतर लगेच ते इकडे आले, लगेच राज्यसभा दिली। एवढी तत्परता तुम्ही पक्षासाठी एवढं काम करताय, राज्यसभा तुम्हाला मिळायला पाहिजे होती, पण राज्यसभा मिळते अशोक चव्हाणांना जे तिथे घोटाळा करून आले आहेत आणि त्याचे आरोप तुम्हीच केले आहेत। हे किती म्हणजे काय विसंगती आहे आणि कोणाच्या लोकांच्या डोळ्यात तर अक्षरशः धूळफेक चालू आहे। म्हणजे हेच छगन भुजबळांचे अनेक बाकी शिवसेनेच्या पण अनेक नेत्यांवर तुम्हीच आरोप केले होते। तुम्ही म्हणताय की तेव्हा होते त्यांच्याकडे कचरा होता, पण ते आरोप तुम्हीच केले। प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेत, भावना गवळींवरती केलेत, त्यांच्या संस्थेवर ईडीच्या धाडी पडल्या। आता आम्ही 2 वर्षापासून ऐकतच नाही आहोत की ईडीने काही धाड मारली आहे किंवा ते स्वतःच ईडीच्या कार्यालयात गेलेत। कॅमेरे तर सगळ्यांचे असतात पण कोणीच जात नाही। मग हर्षवर्धन पाटलांचं ते स्टेटमेंट आठवतं जे ते जेव्हा म्हणाले होते की तिथे गेल्यानंतर छान झोप लागते, तर बहुधा तुमच्यामुळे त्यांना छान झोप प्राप्त झाली असावी, बरोबर? पुढे हा तरुण विचारतो की ज्या पद्धतीने तुम्ही छगन भुजबळ, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा अनेक लोकांवरती तुम्ही आरोप केले होते, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आरोप केले तर आता 2 वर्षानंतर कुठे ईडी सीबीआयच्या धाडी भेटत नाही, तुमचे कुठं आरोप भेटत नाही, तर तुमचा कागद कोरा झाला का? किंवा हे लोकांनी सांगितलं होतं की या पद्धतीने इथे या ठिकाणी गेल्यानंतर चांगली झोप लागते, तर बहुधा तुमच्यामुळेच या लोकांना ते जाऊन झोप लागली असावी असं वाटतं। आणि तुमचे आरोप आता कुठे गेले, काय करताय तुम्ही आणि तुमच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तुमचं यावर काय मत आहे? तर किरीट समूह याच्यावरती काही मत मांडायला तयार नाही। तर असं असतं राजकारणाचं, जोपर्यंत विरोधक बाकावर बसलेला असेल तोपर्यंत त्याला ब्लॅकमेल करणं, आपल्या सरकारमध्ये सामील झाला की मग त्याचा स्वागत करणं आणि आपल्या सत्तेचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात सामील करून घेणं अशी भाजपची प्रवृत्ती। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही यांना भाजपच्या या सर्व लोकांना तडीपार करणार का किंवा इलेक्शनमध्ये त्यांना अपयशी करणार का? हे तुमच्या हातात आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही मतदान देऊन या लोकांना निवडून देता परंतु हे आपलीच घरं भरण्यात व्यस्त असतात। भ्रष्टाचार झाले की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात। या पत्रकारांनी ज्या पद्धतीने किरीट समूह यांना प्रश्न विचारला त्याला माझा सलाम करतो आणि असाच जर पत्रकार प्रत्येक ठिकाणी जर असतील तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचार होणार नाही, हेच सांगून इथेच थांबतो। जय महाराष्ट्र।